गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत टेट निकाल टेट 3 2025 मध्ये परीक्षा आयबीपीएस कंपनी मार्फत कंडक्ट करण्यात आलेली होती। त्याचा निकाल आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारला 4 वाजता डिक्लेअर झालेला आहे। तर या निकालामध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आलेले आहेत, नेमके किती मार्क पडले पाहिजे जेणेकरून तुमचं येणाऱ्या पद शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे ते पण या ठिकाणी सांगितलं जाणार आहे। तसेच येणारी टीईटी भरती कधी असणार आहे, येणारी टेट 4 कधी असणार आहे, एक्झाम कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे याविषयी पण तुम्हाला या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। तर आपण जे पाहणार आहोत त्या अगोदर डब्ल्यू अकॅडमी मध्ये टीईटी आणि टेट करिता ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बालमानसशास्त्र विषयासहित स्टार्ट झालेल्या आहेत। यामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे। जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यासोबतच टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत। टॉपिक वाईज एमसीक्यू पीवायक्यू आपण घेणार आहोत। त्याकरिता अकॅडमीला जॉईन होण्याकरिता सध्या ऑफर आहे। 2,500 रुपयामध्ये तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटी टीईटी आणि टेट दोन्ही बॅचेस जॉईन करून दिले जाणार आहेत। तर बॅच जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती कॉल करायचा आहे, तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे। तर जे अपडेट आलेला आहे, आज शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे। यामध्ये 6,319 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवलेला आहे अशी माहिती राज्य परीक्षा परिषद यांनी ही दिलेली आहे। याची जी लिंक आहे ज्या निकालाची आयबीपीएस कंपनी मार्फत परीक्षा घेण्यात आली होती ऑनलाईन स्वरूपामध्ये, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड केलेली आहे। त्या लिंक वरती तुम्ही जायचं आहे, तुमचा निकाल या ठिकाणी पाहायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपण शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 चा निकाल वारंवार लांबवण्यात येत होता, लागत नव्हता। या कामकाजावर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। अखेर आज राज्य परीक्षा परिषदेने मुहूर्त काढलेले आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी हा निकाल प्रसिद्ध केलेला आहे। त्यावेळी तब्बल 6,319 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत। तर अशी माहिती आयुक्त अनुराधा ओ यांनी दिलेली आहे। तर निकाल का राखीव ठेवण्यात आलेले आहेत याविषयी नंतर आपल्याला माहिती कळणार आहे। तर या परीक्षेचे एकूण महाराष्ट्रामधनं 2,28,808 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती। त्यानंतर यातील अनेक विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली आहेत, त्यांचा निकाल येणे बाकी होता। तर या विद्यार्थ्यांनी निकालानंतर 1 महिन्याच्या आत गुणपत्रक सादर करावे असे राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेला आहे, सांगितलेलं आहे। निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रक सादर करण्यात येणार आहेत। त्यामुळे टेटचा निकाल लागण्यास विलंब होत होता, म्हणजे त्यांनी गुणपत्रक ऍड केलं नव्हतं। त्यानंतर गुणपत्रिका सादर न केलेल्या 6,319 विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे, त्यांचा निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि हा निकाल आज दिनांक 18 ला सोमवारला जाहीर झालेला आहे। टेट प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 15,756 विद्यार्थी बीएड धारक आहेत ऍपियर, त्यानंतर 1,342 विद्यार्थी डीएड ऍपियर आहेत आणि त्यातील बीएड परीक्षेचे 9,952 आणि डीएड परीक्षेचे 827 असे एकूण 10,779 ऍपियर विद्यार्थ्यांनी गुरुवार अखेर माहिती दिलेली आहे। गुणपत्रक अद्यापर्यंत सादर न केलेल्या काही विद्यार्थ्यांचे निकाल 6,339 विद्यार्थ्यांचे निकाल या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। तर ही जी लिंक आहे ibps.online.ibps.in MScPMAR25 हिची लिंक टेट परीक्षेची लिंक आपण टेलिग्राम चॅनलला तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड केलेली आहे। आपला निकाल या ठिकाणी तुम्हाला बघायचा आहे। आता या ठिकाणी मी सांगणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना 115 प्लस मार्क पडलेले आहे मुलांना आणि मुलींना 110 प्लस मार्क पडलेले आहेत, कॅटेगरीचा विचार न करता त्या विद्यार्थ्यांचा येणारी जी मेगा भरती असणार आहे 15 ते 20,000 जागेची शिक्षक भरती, या ठिकाणी तुमचा निकाल अपेक्षित आहे। तर आपण या ठिकाणी किती मार्क पडलेले आहेत कमेंट बॉक्स मध्ये कळवायचा आहे। कमेंट बॉक्स ओपन असणार आहे, ऑन असणार आहे। तर परत एकदा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो
टीईटी आणि टेट येणारी जी टीईटी एक्झाम आहे ती ऑक्टोबर मध्ये होणार आहे, टीईटी 2025 ची, आणि टेट एक्झाम 2026 मध्ये जून किंवा जुलै एंड मध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे। टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा आणि या ठिकाणी टेट 4 पुढच्या वर्षी अरेंज केली जाणार आहे। तर अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत देण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत 1000-2000 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांकरिता, ज्या विद्यार्थ्यांना अजून या ठिकाणी कमी मार्क आलेले आहेत किंवा ज्या नुकतीच तयारी करतायत टीईटी आणि टेट परीक्षेची, त्यांच्याकरिता बालमानसशास्त्र विषयासहित बॅच लॉन्च केलेली आहे। बॅच जॉईन करण्याकरिता दिलेल्या नंबरवरती 8010457760 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे। आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे। आणि अगदी निराश न होता येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये टीईटी परीक्षा कशी उत्तीर्ण करायची आहे, चांगले मार्क कसे मिळवायचे आहे, या दृष्टीने तुम्हाला परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे, योग्य ते मार्गदर्शन दिलं जाणार आहे। तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आलेले टेट 3 मध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांचे डब्ल्यू अकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन। ओके, धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्रांचे।